महादेवाचं गाणं म्हटलं, बरोबर आहे ना? महादेवाचं गाणं म्हटलं पाहिजे. मी छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं म्हणतो. आणि शिवाजी महाराज अनेक लोक नकली सांगत असतात, नकली. ओरिजिनल शिवाजी सांगतच नाही. शिवाजीच्या बद्दल अनेक समज आणि गैरसमज आहेत. त्यापैकी मी तुम्हाला सांगतो की शिवाजी महाराजांच्या वास्तविक जीवनाबद्दल. शिवाजी महाराजांचा पुतळा पुण्यामध्ये बांधावा. ऐकून घ्या, शिवाजी महाराज आपला आराध्य आहेत, महाराष्ट्राचं दैवत आहे. स्वराज्याची चावल शिवाजी महाराजांपासून लागली. आतापर्यंत धांगडधिंग झाला, ओके ना, जे काही आहे ते. पण शिवाजी महाराज आपला आदर्श आहे. तर शिवाजी महाराज दोन शब्द ऐकून घ्या. तुम्ही अर्ध्या तासाने घरी जाऊ शकता. आमच्याकडे ते मानसिकताच नाही हो, आमच्याकडे ती मानसिकताच नाही. आम्ही तयारच नाही केली. महापुरुषाचं गाणं काढलं की लोक भराभर उभे होतात, चालले आपल्या घराकडे. आतापर्यंत काहीच नाही लागलं ना, आताच लागलं सगळं. काही करायचं नाही, आमचं सांगणं काम आहे. बुढा कहता है सच पर सुनता है कोण. म्हणून आधारशिला शिवशाही इतिहास होगा. पुजारी हा इसका दास होगा. गरीबी इनसे हुआ नहीं, खत्म करना इनका प्रयास होगा. आणि शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं झाल्यास मी एक घटना तुम्हाला या ठिकाणी सांगेल. अनेक गैरसमज आहेत शिवाजी महाराजांबद्दल. शिवाजी महाराजांना महत्वाची गोष्ट तलवार कोणी दिली, महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांचा खरा गुरु कोण, त्यांचे आदर्श कोणते तुम्हाला माहित आहे. भगवान चित्रपट आला होता. जर अभ्यास असेल, वाचलं असेल तर भगवान नावाचा चित्रपट आला होता. आणि त्या चित्रपटामध्ये त्या शिवाजी महाराजाला रामदास स्वामीच्या पायावर डोकं ठेवताना दाखवलं होतं. रामदास स्वामीच्या, जेव्हा की त्यांचे खरे गुरु, आध्यात्मिक गुरु जगद्गुरु तुकोबराय होते. आणि म्हणून वीर वैद्य पाटील अमरावतीचे त्यांनी राजकमल टाकीज अमरावतीला जाऊन जरा फोटा फाडला टाकीजमध्ये जाऊन की तुम्ही रामदास स्वामीच्या पायावर डोकं ठेवताना का दाखवलं, त्या ठिकाणी तुम्ही तुकोबराय का नाही दाखवलं. हे वास्तविक आहेच नाही, हे सगळं खोटं आहे. रामदास स्वामी शिवाजी महाराज गुरु होऊ शकत नाही, लई अंतर आहे शिवाजी महाराजांचा विचारधारेमध्ये आणि रामदास स्वामीच्या. जेव्हा की तुकोबराय त्यांचे खरे आदर्श होते. आणि म्हणून त्याने तो पडदा फाडला, त्याला अटक झाली. अमरावतीचे पंजाबराव देशमुख साहेब यांनी 1 घंट्यामध्ये गेले आणि त्या वीर मोहिते पाटलाला सोडवलं. ही वास्तविकता आहे हो. अशा अनेक समजुती आहेत. आणि म्हणून त्या गोष्टी तुमच्या समोर मी शेअर करण्याचा प्रयत्न करतो. शिवाजी महाराजांच्या आईची म्हणजे राजमाता जिजाईची बदनामी करण्यात आली की शिवाजी महाराज हा दादोजी कोंडदेवचा मुलगा आहे. लेखक होते जेम्स लिन, अमेरिकेचा लेखक आहे तो. शिवाजी महाराजांवरचा पवाडा आणि शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांनी महात्मा फुलेच्या विचारातून एका पत्रकामध्ये वाचला आणि तो भारतामध्ये अभ्यासासाठी आला. परंतु इथल्या काही पेशव्यांनी त्याला चुकीची माहिती दिली आणि त्यांनी एक पुस्तक लिहिलं, शिवाजी किंग इन इस्लामिक इंडिया. या पुस्तकामध्ये त्याला सरळ लिहिलं की शिवाजी महाराज हा दादोजी कोंडदेवचा पोरगा आहे. इतका मोठा लांछन आमच्या राजमाता जिजाईवर लावलं. आणि म्हणून पुरुषोत्तमराव खेडेकर, संभाजी ब्रिगेड, जिजाई ब्रिगेड यांनी तो विरोध केला आणि लाल महाल तोडलं पुण्याचं. आपला राग आहे, जो द्वेष आहे तो जागृत केला त्याने त्या ठिकाणी. अशी ती व्यथा आहे. तर पहा, आणि खेळकर म्हणतात की माझ्या मायशी बदनामी करणारा व्यक्ती कोण आहे तो मला सांगा. त्याचे सालेचे तुकडे तुकडे करतो मी. संभाजी ब्रिगेडचे राहुल मुखरे वगैरे सगळे लोक चिडले आणि त्यांचे हे म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. ते काय म्हणतात आहे का, फैलेगी बीमारी सबका होगा.
मायची बदनामी करणारा चोर होतो आणि भर चौकामध्ये सालेला गोळा मारतो. राजमाता जिजाईच्या बद्दल आम्ही आदर्श ठेवत असू, शिवाजी महाराजांबद्दल आदर्श ठेवत असू, तर कुठल्याही माणसाला ह्या गोष्टीची चीड येणार नाही की राजमाता जिजाईची बदनामी आले. जिने या देशाला सुपुत्र दिला, ज्यानं महाराष्ट्र निर्माण केला, ज्यानं स्वराज्य निर्माण केलं, त्या माणसाच्या आईबद्दल जर कोणी असे उद्रेक वापरत असतील तर कुठल्याही माणसाला, स्वाभिमान असणाऱ्या माणसाला त्या गोष्टीची चीड येणार आहे, साहजिकच. आणि म्हणून काय म्हणतोय का, आणि महात्मा गांधीला मला कसं नथुराम गोडसे मुर्दाबाद का ज्याच्या भारीवर जगले, ज्याच्या भारीवर जगले मशी वाली पोट फुगले, ज्याच्या भारीवर जगले मशी वाली पोट फुगले, ज्याच्या भारीवर जगले मशी वाली पोट फुगले, माझ्या शिवभाषी कुलकर्णी आणि शिवाजी महाराजांना राजमाता जिजाई एका ताटामध्ये राजमाता जिजाई, पण ते नाही पाहिलं त्यानं. अफजल वजाच्या प्रसंगी त्यानंच वार केला शिवाजी महाराजावर. आणि शिवाजी महाराजाचा खरा फोटो म्हणाल का नाही तर जिथं उजव्या भागाला जखम असेल मस्तकावर तो फोटो ओरिजिनल शिवाजी महाराजांचा. आता याने ठेवलंच नाही कारण हे पापस लपवत आहे ना पूर्वीपासून. आणि म्हणून त्या भास्कर कुलकर्णीला कोण विचारतो, चौकामध्ये भगवान कराल तर माझ्या भगव्याला करायला तुडवून टाकले. पायदळी शिवाजी महाराजांनी तुकोबाराच्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका घेतली. याच्यावर तुम्हाला ओळखायला येतच की शिवाजी महाराज तुकोबाराचा किती आदर करायचे. आणि जिजामातेनं बचपनात मध्ये लहानपणात तुकारामाची कितीतरी कीर्तन ऐकवली शिवाजी महाराज, त्याच्यातून त्यांची जळणघळण झाली. आणि म्हणून तुकोबाराया आपल्या शिवाजी महाराज कधी कोणत्या महिलावर गोरगरिबावर अत्याचार सहन नव्हते करत. एवढे प्रामाणिक राजे जगाच्या पाठीवर पहिला राजा मी पाहिला. आणि म्हणून साम्राज्यशाहीच्या कारभाराची तिळस केला. What the
आली असती आपल्यावर ते शिवाजी महाराजांची पुण्य आणि मग